आणखी एक महत्त्वाची बातमी, उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीवरून देसाई गटामध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। साताऱ्यामध्ये झालेल्या 2 वादांवरून देसाई गटात नाराजी असल्याचं दिसतं। देसाईंच्या बंगल्यासमोर उदयनराजेंनी तैलचित्र काढलं होतं आणि बंगल्यासमोर काढलेल्या या तैलचित्राचा वाद चांगलाच गाजला होता। बाळासाहेब देसाईंच्या आयलँड जागेला सुद्धा विरोध करण्यात आलेला होता। दोन्ही मुद्द्यांवर केलेला विरोध विसरलो नाही असं देसाई समर्थकांचं म्हणणं आहे। पाटण तालुक्यामध्ये देसाई समर्थकांचं एक पत्र या संदर्भातलं व्हायरल झालंय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष नलावडे यांच्याकडून। संतोष, काय एकूणच प्रकार? निखिल, आपल्याला माहिती आहे आता खासदार उदयनराजेंनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे, कारण एकतर महायुतीतून त्यांची उमेदवारीला उशीर झाला होता। मात्र आता एक चर्चा जी समोर येते ते म्हणजे शंभूराज देसाईंचा एक गट या पाटण तालुक्यामध्ये आहे। त्यांनी एक पोस्ट व्हायरल केलेली आहे। त्याच्यामध्ये जे मागील काही दिवसापूर्वी 2 वाद झाले होते त्या 2 वादांवर नाराजी व्यक्त केली आहे। शंभूराज देसाईंचा जो साताऱ्यातला बंगला आहे या बंगल्याच्या समोर खासदार उदयनराजेंचं एक चित्र काढलं होतं आणि या चित्रावर ती नाराजी असल्याचं एकूणच सांगितलं जात आहे। आणि याबरोबरच एक पोई नाक्यावर जो आयलँड होता तो बाळासाहेब देसाईंचा आयलँडला पण विरोध असल्याचं एकूणच यामध्ये सांगण्यात आलं होतं। त्यामुळं तरी हा वाद मिटावा यासाठी आता कार्यकर्त्यांचं देखील आवाहन केलं जात आहे खासदार उदयनराजेंच्या वतीनं। मात्र हा वाद कसा मिटेल आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निखिला, धन्यवाद संतोष कोणाचं माहितीबद्दल। तर पाटण तालुक्यामध्ये देसाई समर्थकांचं हे पत्र सध्या व्हायरल झालंय।